जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला डायरेक्ट नांगरासकट बैल लावायचे एका माणसाला, कारण आपण मुळात कुणबी आहोत, हे की नाही. आणि पडीक जमीन असली की आपल्याला नांगर लावावं लागतं, तरच त्याच्यातून काहीतरी चांगलं निघतं. तसंच आज एका माणसाला लावायचं, पण त्या माणसाचं नाव मी स्वतः आताच घेत नाही, कारण काय माहितीये का, त्यांची लायकी काय आहे आणि काय नाही हे स्वतः त्याच्या मतदारसंघात असलेले जे शहाजी बापू आहेत आपले आमदार, त्यांनी स्वतः सांगितलं. एकदा त्यांची शहाजी बापूंची क्लिप ऐकून घ्या. लक्ष करून लक्ष्मणला ताकद दिली जाते. एक लक्षात काय नाव घेतलं रे सकाळ सकाळी गणपती या देवळा देवा. अरे 270 मत आहे, त्याला 2 वेळा उभा राहिले. आमदारक्या 2 त्याने लढवल्या, 273 एकदा येतील, 267 एकदा येईल. आकडे काढून बघ. लक्ष्मण माझा दोस्त आहे, तो काय आहे पात्र, महाविचित्र पात्र आहे. माझ्याकडे येणार, म्हणणार बापू मी धनगर आहे, मी उभा राहिलो का तुम्हाला फायदा. गणपतराव कडे जाणार, ती धनगर बापूकडे जी जाते ती त्यांनाच फक्त मी मतं बघ. असल्या भानगडी करून राजकारण करणारा ती माणूस आहे. ते काय घेऊ नका, ते पात्र लक्ष देण्यासारखं नाही. तर बापू म्हणले, अरे म्हणले, असं कशाला नाव घेता सकाळी सकाळी, ते बी मंदिराच्या जागेवर. म्हणजे इतकं खतरनाक आणि इतकं आपेस्तोंडे नाव आहे ते, की ते तर कोणी घेऊ नये. पण ते घेऊ नये असं जरी वाटत असलं तरी सुद्धा ते जिथं नाही तिथं जाऊन बसायले. आणि नेमकं आपल्यास म्हणजे या महाराष्ट्राचं एकूण जर क्षेत्रफळ पाहिलं असेल आपण तर 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. पण याला कुठंच जागा भेटली नाही. याला फक्त त्या वडीगोद्रीत येऊनच बसायला जागा भेटली. भाऊ, तुमची लायकी काय आहे एकदा तपासून घ्या. म्हणजे मी सांगत नाही, आताच सांगितले शहाजी बापूंनी की याला 2दा आमदारकीला उभं होतं. एकदा 267 आणि एकदा 271 मतं पडलेली आहेत. म्हणजे गावात एखादं कुत्रं भुकलं तर त्या कुत्र्याला 4 लोक हाडं म्हणतील, पण हे कुठेही गेले त्याला कोणी हाडं म्हणणार नाही. कोणत्याही उखंड्यावर जाऊन लोळलं असतं, बसलं असतं, त्याला कोणी काही म्हणलं नसतं. पण याला नेमकं एवढं सगळं क्षेत्रफळ सोडून नेमकं वडीगोद्रीच्याच तिथं जाऊन काऊन बसायचं होतं, हे सगळं मी सांगणार आहे. आता याचे काय काय कारनामे ते सगळे पाहू. सगळ्यात आधी हे जरांगे पाटलांना काय म्हणलं ते एकदा तुम्ही ऐका. जरांगे नावाचा माणूस, खरं तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात, महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या, करमणूक करणारा, बतावणी करणारा माणूस. तर बघा, हे भावड्या काय म्हणलाय जरांगे पाटलांना, की जरांगे पाटील हे तमाशातील सोंगाड्या आहेत म्हणला. आता मुळात खरा सोंगाड्या कोण आहे आणि कोणाच्या अंगात किती सोंग आहेत आणि कोणाला किती कंड म्हणजे माज म्हणजे खाज आहे, ते सगळं तुम्हाला दाखवतो. फक्त ह्या क्लिप पाहून घ्या एकदा. पाहिलं असेल तुम्ही कसा पोतराज होऊन नाचायलाय. कशासाठी? फक्त जिरवून घेण्यासाठी. काय जिरवून घेण्यासाठी? स्वतःचा माज, स्वतःचा कंड कशाचा? तर प्रसिद्धीचा. हपापले पण आहे त्याच्यामध्ये प्रसिद्धीसाठी. त्याला वाटते मी आमदार व्हावं, खासदार व्हावं, मी काहीतरी करावं. प्रत्येक निवडणुकीला फॉर्म भरत राहते, पडत राहते. पण एवढंच नाही, तर स्वतः फॉर्म भरून सुद्धा त्या लोकांच्या, आपल्या स्वतःच्या जातीच्या लोकांची मतं विकून त्याच्यावरून पैसे कमवते. यांनी बघा आणखी काय काय केलंय. तर बघा, ते चाललंय, ते गाणं म्हणायला, एक स्वतः मेंढपाळाचा वेश धारण केला आणि गाणं म्हणायला. अरे बाप्पा, जे स्वतः मेंढपाळ त्याला वेश धारण करायची गरज नसते, ते तुमच्या रक्तात असलं पाहिजे. पण तुझ्यामध्ये तर, तुझ्या रक्तामध्ये तर काय नाही, ते माज आहे. कशाचा? तर प्रसिद्धीचा. ते मी सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर आणखी तू ते घोंगडी घेऊन एक बसलाय, तू मेंढ्या चालवायलास. मेंढ्या चारायची ऍक्टिंग सुद्धा तुला जमणं. मेंढ्या एकीकडे गेली आणि तू कॅमेऱ्याकडे चालायलास. म्हणजे ज्या धनगर समाजानं सुद्धा तुला स्वीकारलं नाही, तर तुझ्यासारखा माणूस ओबीसी समाजाचा नेता बनायला चालला. हे सगळ्या जगाला कळायले भाऊसाहेब की तुम्ही नेमकं काय करायले ते. बरं, एवढंच नाही, तुमचे हे सोंग तर मी काहीच दाखवले नाहीत अजून तर भरपूर सोंग दाखवायचे तुम्हाला. तुम्ही कशा कशा पद्धतीनं सोंग करता आणि कसे कसे स्टेटमेंट बदलवता आणि कशी कशी स्वतःची खाज मिटवून घेता, ते सगळं दाखवणार आहे. पुढची क्लिप पहा. महात्मा फुलेंच्या अनेक साहित्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे, माळी असेल, धनगर असेल, मराठा असेल, हे कुठेतरी कुणबी आहेत असं अनेक वेळा साहित्यात सांगितलं. अनेक नेतेही तसेच म्हणतात. तुम्ही कसं बघता? महात्मा ज्योतिराव फुलेंचा कालखंड कोणता होता? महात्मा ज्योतिबा फुल्यांचा कालखंड हा 1873, 74, 75 ज्यावेळी त्यांनी म्हटलं त्यावेळेचा कालखंड. त्यानंतर आज आपण 2024 ची बात करतो. आता पत्रकारांनी सोपा प्रश्न विचारलाय. म्हणले बा महात्मा फुले जे ते म्हणले की मराठा धनगर कुणबी एकच आहेत म्हणले. पण भाऊला तसं नाही.
भाऊला त्याच्या खाजेप्रमाणे बोलावं लागतं, आहे की नाही? त्याची खाज कोण मिटवून देईल त्याच्यानुसार बोलावं लागतं. तर भाऊ काय म्हणले माहितीये का? भाऊ म्हणले की त्याचा जमाना 1872, 92, 93 तिकडचा म्हणले, ते जुने झाले म्हणले. म्हणजे पहा, यायच्या लेखी महात्मा फुले जुने झालेत बरं का, त्यांचे विचार जुने झालेत बरं का. आणि आता महात्मा फुलेचे विचार आता लागू पडत नाहीत म्हणून. म्हणजे ज्या माणसाने आजरामर म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये सुद्धा त्याच्या शेतकऱ्याचा आसूड पाहिला असेल तुम्ही, किंवा कोणतंही पुस्तक घ्या, कोणतंही साहित्य घ्या, जे आजच्या कंडिशनमध्ये सुद्धा तंतोतंत लागू पडतं, अशा महात्मा फुलेंना सुद्धा हे म्हणते की ते कालबाह्य झाले, त्यांचं लेखन कालबाह्य झाले, त्यांचे विचार कालबाह्य झाले. म्हणजे स्वतः ओबीसीच्या स्टेजवर बसायचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करायचा. इतके दळबद्री आणि कपाळकरंटी विचार असलेल्या माणसाबद्दल आपण काय बोलावं? आपण काही बोलण्यापेक्षा त्याच महात्मा फुलेंचा हे कसा वापर करून घेतात ते सुद्धा तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये पाहून घ्या. सर, काय सांगाल? आज आपण महात्मा फुलेजींच्या वेशभूषेमध्ये आलेले आहात, काय मेसेज द्यायचा? मी आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिकात्मक वेशामध्ये मी इथं आज अर्ज दाखल करतोय. मी माझ्या हातामध्ये आज संविधानाची प्रत घेतली आणि माझा अर्ज घेतलाय. माझं म्हणणं एवढंच आहे की 1893 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांना गुलामगिरी हा ग्रंथ लिहावा लागला. त्यामध्ये दलितांची भाषा बोलावी लागली. हंटर कमिशन समोर तत्कालीन परिस्थितीमधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घ्यावं म्हणून हंटर कमिशन समोर शेतकऱ्याच्या वेशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले गेलेले होते. आता पाहिलं का? हाच दलिंदर भाड्या ज्या महात्मा फुलेंचे विचार कालबाह्य झाले म्हणला, ते तेव्हाचे विचार होते म्हणला, 2024 मध्ये ते चालणार नाहीत म्हणला. या दलिंदराला 2024 मध्ये लोकसभेचा फॉर्म भरताना बरा मात्र महात्मा फुलेचा वेश धारण करता आला. तेव्हा बरं कळालं याला की महात्मा फुलेने 1892 ला कोणचं पुस्तक लिहिलं होतं आणि काय काय केलं होतं ते. म्हणजे महात्मा फुलेंचा सुद्धा वापर फक्त आपल्या विचारानुसार किंवा मतानुसार करायचा, किंवा दलालीनुसार किंवा घेतलेल्या सुपारीनुसार करायचा. महात्मा फुलेंच्या विचारांचा सुद्धा वापर फक्त आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी करून घ्यायचा. इतका नीचपणा ज्यांच्यात आहे त्याला सोंगाड्या म्हणून नाही तर काय म्हणावं. ज्यांनी दुसऱ्याला सोंगाड्या म्हणायला त्याचे सोंग अजून तर काहीच नाही, ही तर सुरुवात आहे. याचे सोंग अजून तुम्हाला दाखवतो, पहा की कशा कशा पद्धतीने याचे सोंग वाढत चाललेले आहेत. आता पुढची क्लिप पाहून घ्या. 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणारे फडणवीस आज एका शब्दाने बोलायला तयार नाहीत, एकही निवेदन स्वीकारायला तयार नाहीत. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर गोळीबार करताय, तुम्ही वारकऱ्यांवरती लाठीचार्ज करताय आणि तुम्ही धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला लाताबुक्क्यांनी मारहाण करताय. देवेंद्र फडणवीस येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला जाब, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. या गोष्टीची फळं तुम्हाला निश्चित भोगावी लागतील, कारण तुम्हाला माहिती आहे सत्तेत कोण बसू शकतो आणि सत्तेतून कोण खाली खेचू शकतो याचं उत्तर तुम्हाला मिळेल. 2014ची क्लिप होती या भावड्याची. आणि भावड्याला मराठा आरक्षणाबद्दल फार कळवळा होता. आणि भावड्या असा म्हणला की फडणवीस साहेब मराठ्याला आरक्षण देऊ शकत नाहीत म्हणला. हे फडणवीस साहेबांसोबत सुद्धा खूप खेटला 2014ला. कोणाच्या सांगण्यावरून खेटला हे मला सांगायची गरज नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना जो कंड आहे, कंड म्हणजे माज, आमच्या मराठवाड्यात त्याला कंड म्हणतात. आणि माज आला त्याला तो उतरावा लागतो, आहे की नाही? माझावर एखादी गाय आली की तिला नेऊन दाखवावं लागतं. तशा पद्धतीने यायला जो कंड सुटलेला आहे तो कंड कशाचा आहे? प्रसिद्धीचा, पैसे कमावण्याचा, हव्यास आहे. हपापलेला माणूस आहे प्रसिद्धीसाठी आणि पैशांसाठी. आणि मग यांनी काय केलं? फडणवीस साहेबाला बोलले. पण आता पुढची क्लिप पहा. फडणवीस साहेबांबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाही, कारण फडणवीस साहेब जरा मोठे नेते आहेत, हे इतक्या बारीक सारीक लोकांचा काही ते जिरवणार नाहीत असा प्रसिद्धीला आणून याला. पण फडणवीस साहेबाचा आणि आता दाखवणाऱ्या क्लिपचा काही संबंध नाही, पण उगाच सहज म्हणून हाके साहेबाला माहित व्हावं की फडणवीस खरंच तुमच्या नादाला लागू शकतात का, त्याच्यासाठी फक्त या छोटीशी क्लिप आहे ती एकदा पाहून घ्या. ते रोमॅन्टिक आहेत? नाही, आधी होते? कधीच नव्हते. लग्नाच्या आधी पण नाही, नंतर पण नाही. व्हेरी प्रॅक्टिकल. आणि मी रोमॅन्टिक आहे, ते एकदम प्रॅक्टिकल. आणि त्यांना म्हणजे रोमॅन्स तेवढा जमतही नाही आणि कळतही नाही. आणि त्यांना पॉलिटिक्स सोडून काही नाही कळत. तर आमच्या अमृताताईंनी स्पष्ट केलेलं आहे की फडणवीस साहेब काही रोमॅन्टिक नाहीत, त्यांना फक्त राजकीय भूमिकाच तेवढी जमते. आणि हे तर भाऊ आपला कशासाठी चाललाय? तर प्रसिद्ध होण्यासाठी. त्याच्यामुळे फडणवीस साहेब याचं तर काही एंटरटेन करणार नाहीत, याचा तर काही जिरवणार नाहीत. राजकीय प्रसिद्धीचा कंड आहे की नाही? त्याच्यामुळे मग फडणवीस साहेबाकडे नादी न लागलेलं बरं, हे त्याला लवकरच कळालं. मग त्यानं काय केलं? आपला मोर्चा बदलला. त्याला वाटलं दुसऱ्याकडे जावं, आता तिथून तरी आपली खाज मिटून येईल. आता पुढची क्लिप पहा. मी एका मेंढपाळाचा ओबीसी मधला भटक्याचा पोरगा आहे. पवार साहेब म्हणजे खूप अनुभवी आणि खूप धोरणं राबवणारी आहेत. पवार साहेबांनी महिलांच्या बाबतीमधलं रिझर्वेशनचं धोरण असो किंवा मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासंदर्भातली त्यांची भावना असो, की जे पवार साहेबांना कायम टार्गेट करतात. यंग म्हणजे ज्यावेळी यंग होते पवार साहेब, म्हणजे त्यांचा प्राथमिक अवस्था होती त्या म्हणजे 92, 93, 94 कालावधीतले पवार साहेब प्रचंड उदारमतवादी होते.
पुरोगामी होते. बघा पवार साहेबाबद्दल काय काय बोलले की पवार साहेबांनी असं केलं, एकदम पुरोगामी हितन हे आहे ते आहे 92-93ला त्यांच्यामुळं सगळ्या समाजाला ओबीसीला आरक्षण मिळालं, ते तरुण होते आणि असं होते तसं होते. पवारांची नाही ती स्तुती केली. त्याचं कारणही तसंच होतं. साहेबाला कदाचित लोकसभा बिकसभा तिकडून निवडायची असेल किंवा तिकडून काहीतरी तिकीट बिकटाची अपेक्षा असेल, ते आपल्याला काय माहित नाही. पण भाड्याच्या मनात काय विचार येतील ते काही सांगता येत नाही. आता त्यांचीच म्हणजे ह्या भावड्याचीच पुढची क्लिप आहे का पवार साहेबांबद्दलच आहे. पवार हे महाजातीयवादी पवार आहेत. महाजातीयवादी महाराष्ट्रातले. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आता भाऊ 3 महिन्यानंतर लगेच काय म्हणले माहितीये का, की म्हणले पवार साहेबा इतका जातीयवादी माणूसच नाही म्हणले. म्हणजे किती कला, किती गुण, काय काय बापा 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 36 नखरेन किती की काय काय ते सगळं तुमच्यात आणि म्हणायचं दुसऱ्याला सोंगाड्या. आपली स्वतःची खाच मिटून घेण्यासाठी वारंवार आपण बदलत राहायचं, आपली भूमिका बदलत राहायची आणि दुसऱ्याला नाव बोटं ठेवायची. लाज वाटली पाहिजे अशा माणसाला, ज्या माणसाला त्याच्या समाजातलंच काळं कुत्रं विचारत नाही. अहो निवडणुकीला उभं राहिले तर 200-250 मतं पडतात, म्हणजे ज्याची रोजंदारीवर सुद्धा कुठे हिंडायची अवकात नाही, लायकी नाही, ते माणूस वडीगोद्रीला येऊन उपोषण करायला लागलाय. आणि तिथं काऊन हाकलून दिलं याला माहितीये का, पहिले दत्त मंदिराजवळ बसले होते हे साहेब आपले लक्ष्मणरावजी हाके, तर त्या दत्त मंदिराजवळ यावेळेस यांना जागा सुद्धा दिली नाही. का दिली नाही याचं त्यांनी जरा आत्मपरीक्षण करावं. तिथं तर स्पष्ट चर्चा होती की बाबा यायला जे काही त्या दत्त मंदिराजवळच्या उपोषणाचा जे काही म्हणजे मलिदा मिळालाय, प्रसाद मिळालाय, त्या प्रसादातला एक घास सुद्धा यांनी तिथल्या आजूबाजूच्या लोकांना दिला नाही. सगळा प्रसाद याने एकट्यानंच खाऊन टाकला. टोपलभर प्रसाद म्हणा, खूप मोठा होता म्हणा प्रसाद, असा बॅगच्या बॅग भरू प्रसाद भेटला. ते अख्खा प्रसाद यानं गिळंकृत केला. तर ते माणसं म्हणले म्हण बापा जिथं आम्ही याला बसवलं, खाऊ पिऊ घातलं उपोषणात बी, आणि तिथंच हे माणूस, आता काय बोला आपण याच्यापेक्षा जास्त आहे की नाही. तर त्याच्यामुळे त्याने यावेळेस दत्त मंदिराजवळ बसू दिलं नाही. आणि तिथून काय केलं, तिथून याला हाकलून लावलंय. आता तिथून हाकलून लावल्यानंतर हे रोडच्या या काटाला येऊन बसलंय. बरं बसलं तर बसलं, सुद्यानं बसत नाही. जे तोंडात येईल ते बोलायला लागले आणि दुसऱ्याला सांगते याची भाषा काय, हे महाराष्ट्र काय शिव्या ऐकणार का आणि हे ऐकणार का. स्वतःची भाषा तपासा, स्वतः पहा. स्वतःला प्राध्यापक लावता तुम्ही, लाज वाटते तुम्हाला प्राध्यापक म्हणायला, की प्राध्यापक असून जर तुमचे इतके दलिंदर विचार असतील, दर 3 महिन्यांना बदलत असले आणि तुम्ही जर इतके नाटकं करत असाल, तर तुम्हाला प्राध्यापक म्हणण्यापेक्षा गलीतलं एखादं फाटक्या कानाचं कुत्रं म्हणलेलं का वाईट आहे का. ते कुत्रं तरी इमानदार राहते, कमीत कमी कुत्रं आपल्या मालकासोबत इमानदार राहते. तुम्ही कमीत कमी तुमच्या समाजासोबत तरी इमानदार राहा. ते पंढरपूरला बसलेले उपोषणाला तुमचे बांधव बघा, आज त्यांचं उपोषणानं काय हाल आहे ते बघा. त्या बांधवासाठी तुम्ही एकदा तरी बोलायला पाहिजे, पण तिकडे तुमचं जाणवत नाही. बरं तुम्ही ज्या वडीगोदरीत बसले तिथेही 4 दुकानं मांडून ठेवलेत वेगवेगळे, त्याची दलाली वेगळी, तुमची दलाली वेगळी. निव्वळ दलालीसाठी, निव्वळ प्रसिद्धीसाठी तुम्ही हापापल्यासारखे करत असाल तर तुमच्या इतकं दलिंदरन बिलिंदर माणूस नाही. बांधवांच्या मनामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे, ती भावना घालवण्यासाठी उद्या आम्ही नगरचा मेळावा घेतोय आणि त्या मेळाव्यामध्ये वाजत गाजत येतोय. बरं यायला कोणी काही बोलायला गेलं की धमक्यात असे देतात की मी असा येतो, मी बँड लावून येतो, मी ढमक येतो, मी टमक येतो. एकदा क्लिपच पाहून घ्या तुम्ही. तर पहा, म्हणला मी वाजत गाजत येतो, गेला बिगडी वाजत गाजत घोड्यावर बसून गेला जसं काय नवरदेव आहे, पण मागही काळं कुत्रं नाही पुढेही काळं कुत्रं नाही, एकटाच गेला आणि एक डपडी वाजवत आपला. म्हणजे जिथं जायचं तिथं सुद्धा इज्जत चालली. राम राम करायला कोणाला करायला त्याचं त्यालाच माहित. देवाला पुढे तर काही काळे कुत्रं दिसणं, मागं टायर खेळणारी पोरं दिसायलेत. म्हणजे ज्याची लायकी, म्हणजे लायकी हा शब्द सुद्धा ज्याच्यासाठी कमी पडल त्याला काय बोला. ज्याला नोटा इतके सुद्धा मतदान पडत नाही, तो नोटाला तरी जास्त मतदान पडतं. त्या मशनीवर असलेलं शेवटचं जे बटन असते की नाही नोटाचं, त्या नोटाला ज्याला मतदान जास्त पडते त्या माणसाला त्याच्यापेक्षा नोटापेक्षा कमी मतदान पडते. त्याला आपण काय बोलावं काय नाही. तर असा माणूस गेला तिथं वाजत गाजत, पण तिथंही काही नाही. म्हणजे इतका दलिंदर प्रवृत्तीचा, इतका नीच प्रवृत्तीचा आणि इतक्या प्रसिद्धीचा कंड असलेला आणि पैशासाठी हापापलेला असलेला हा जो माणूस आहे, याला ना समाजाचं घेणं देणं आहे, ना कोणत्याच गोष्टीचं काहीच घेणं देणं नाही. धनगर बांधवाचं घेणं देणं नाही, ओबीसी बांधवाचं घेणं देणं नाही, काहीच नाही. याला फक्त आणि फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, प्रसिद्धी मिळवायची आणि त्याच्या बदल्यात पैसा सगळं काही मिळवायचं आणि 2 समाजामध्ये भांडणं लावून द्यायचे. पण अख्खा धनगर समाज जो आहे, ज्या राजर्षी शाहू महाराजाचं वारंवार यानं नाव घेतलं, त्या राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा स्वतःच्या घरातली मुलगी धनगर समाजात दिली होती. या भावड्याला कदाचित माहीत नसेल तर यानं ते जाणून घ्यावं जरासा इतिहास. आणि महापुरुषांचा वापर केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करू नये, तर स्वतःच्या ज्ञान वाढवण्यासाठी आणि समाजामध्ये चांगला एकोपा घडवण्यासाठी करावा. माझी कळकळीची विनंती आहे या भावड्याला, पुन्हा एकदा चुकून व्हायला बरं का हे सगळं, एकदा भावड्याला कळकळीची विनंती आहे की बापू तू जे दुकान आहे ते दुकान लवकरात लवकर तू बंद करून टाक आणि जरा प्रामाणिकपणे वाग. खाल्ल्या अन्नाला जाग, खाल्ल्या पिठाला जाग आणि खाल्ल्या मिठाला जाग
असा दलिंदरपणा करून घेऊन स्वतःची इज्जत घालून घेऊ नको. नाही तर माझ्याकडे अजून भरपूर कंटेंट आहे. हे फक्त सूचना होती, हे फक्त इशारा होता. नाहीतर मग तुम्ही दत्त मंदिरापासून काऊन उठवल्या गेले आणि त्याच्या मागे काय आहे, तुमच्या बसण्याच्या मागे काय आहे, तुमच्या बसण्याच्या पुढे काय आहे आणि नेमकं तुमचं काय चालू आहे ते आपल्याकडे सगळं करेक्ट कार्यक्रम असते, याची तुम्ही जाणीव ठेवा. आता हे सगळं झालं लक्ष्मणरावांविषयी. पण आता मूळ मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारो नव्हे तर लाखो मुलं असे आहेत की ज्यांच्या शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा ठरू पाहतोय आणि पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये म्हणून आपण त्यांच्यासाठी काही खास हे आणलेलं आहे. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ते अभ्यासक्रम आणलेले आहेत ज्याच्यामध्ये इंग्रजी असेल किंवा मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, हे सगळं, आणि तेही कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी माफक दरामध्ये तुम्हाला ते मिळेल. ATM गुरु एज्युकेशन हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीचा जो कोर्स आहे 3 महिन्यामध्ये तुम्ही फ्लुएंट इंग्लिश शिकू शकता, कोणी अगदी 5वी पासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत, आणि हाताच्या फक्त 10 बोटावर, ज्याच्यावर तुम्ही 10,000 वाक्य शिकू शकता हाताच्या 10 बोटावर. जे कोर्स आहे न्यायमूर्ती गायकवाड सरांचा, तर न्यायमूर्ती गायकवाड सरांनी अत्यंत चांगला बनवला आहे, ते तुम्ही घेऊ शकता फक्त 300 रुपयामध्ये, ज्याची मार्केटमध्ये किंमत 3000 रुपये. पण आपण त्यांना सांगितलं की हे चॅनल बहुजन चळवळीतलं चॅनल आहे आणि इथं सगळे गोरगरिबांची मुलं असतात, म्हणून तुमच्यासाठी केवळ आग्रह करून त्यांना इथं ठेवायला लावलेलं आहे. त्याचबरोबर नवोदय, स्कॉलरशिप, मराठी व्याकरण आणि गणित हे सगळे कोर्सेस त्याच्यावर अवलंबून आहेत, ते सुद्धा 100 रुपयापासून, म्हणजे काहीच किंमत नाही त्याची. फक्त आणि फक्त तुम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांना शिक्षण द्यावं म्हणून. त्यातही कोणाची गरिबी असेल, कोणाची परिस्थिती वाईट असेल तर त्यांना हे सगळं फ्री आहे, त्यांनी कॉन्टॅक्ट करा, त्यांना फुकट, त्यांना कोणतीही 1 रुपयाची फीस लागणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.